हे बघा, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कालपासून आम्ही प्रचार दौरा करतो. प्रचार दौऱ्यामध्ये जवळपास आम्ही 6 ते 7 गावाला काल भेटी दिल्या. रात्रीचा सुद्धा प्रचार सुरू आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह निंबाळकर असतील, ते महायुतीकडून उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचा जर उमेदवार ठरतच नाही तर आमचं असं म्हणणं आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमच्या उमेदवार म्हणजे सुराजी सेनेच्या उमेदवार जाहीरपणे पाठिंबा द्यावा, त्यांना खासदार म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला युवक संसदेमध्ये पाठवावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे एबी फॉर्मसुद्धा गोटुकडे साहेबांना आम्ही आज देण्यासाठी इथं आलो आहे. त्यांना एबी फॉर्म सुपूर्द केलेला आहे. तर तुम्हाला काय क्वेश्चन असतं तुम्ही विचारू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एबी फॉर्म देऊन रामचंद्र गोटुकडे साहेबांना मैदानावर उतरवलं. आज शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समोर हे तुम्ही आव्हान कसे पार पाडाल? हे बघा, हे आव्हानच नाही मुळात, कारण महाविकास आघाडीचे उमेदवार अजून ठरत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत. म्हणजे आमचा पहिला तुप लावून तयार आहे पण त्यांचा तेलसुद्धा उमेदवार तयार नाही आहे. ह्याचा अर्थ असा होतो की निंबाळकर विरुद्ध गुटुकडे अशी लढत या माड्यामध्ये होणार आहे. आमच्या समोर पहिलवानच नाही असं आम्ही ग्राह्य धरतोय. त्यामुळे पवार साहेबांना आमचं आव्हान आहे की आमचे उमेदवार त्यांच्या जाहीरपणे पाठिंबा द्यावा आणि उमेदवार निवडून आणावा.